आई प्लीज बोल ना काहीतरी. आई सांग ना, मला घेशील ना घरात? नाही मला माहिती आहे, मी हे असं काहीतरी तुला विचारून इथे येऊन तुला पेचातच पाडलंय. पण कुठली आई, भले आपला मुलगा किती नालायक आहे हे माहिती असताना, तो रस्त्यावर आला हे माहिती असताना त्याला आपल्या घरात थारा देणार? हो ना? हो नाही हो. मला नाही तुला भीती वाटतेय का? हो. हा मग राधिका काय म्हणेल याची भीती वाटते का तुला? नाही मला माहिती आहे ना तुला याचीच भीती वाटतं. नाही दरवेळेस तुझं तेच असतं, हे नेहमीच झालंय तुझं. मा नाही तुला नेहमीच झालेलं आहे. समोरचा माणूस काही बोलत असेल त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत त्या अर्थाचा अनर्थ करून टाकते तू. हा हा माझंच नेहमीच झालंय. नाही तर का? पण हे वागणं फक्त तुझ्याशीच ना ग, इतर कुणाशी वागणार आहे असं मला सांग. तूच समजून घेऊ शकतेस ना मला. सगळं जग बदललं तरी रक्ताचं नातं नाही ना बदलत आई. बाकी सगळं जाऊ दे आई. तुझा पोटचा पोरगा या नात्यानं या घरामध्ये राहायची परवानगी नाही देऊ शकत तुम्हाला. ती परवानगी मागायला सुद्धा मी राधिकाकडे जायचंय, तिची माफी मागायची, तिच्या हातापाया पडायचे? नाही नाही, हे तूच करू शकशील की नाही? तुझ्याकडे हक्काने येणार ना मी. आई सांग ना, घेशील ना मला घरात? आई मी काही त्रास देणार नाही का? मी अजिबात वाईट वागणार नाही, शांतपणे राहीन माझा. मी राहतोय तुला कळणारही नाही, पण प्लीज मला या घरात घेशील ना आई? मी कुठे नाही जाऊ शकत आहे, अजून माझ्या डोक्यावर छप्पर नाही. आई प्लीज मला घरात घे आई. बस पाणी आणते. भगवान सतत काय दचकत असतेस तू? काय फेऱ्या मारतेस ग? हे मी फेऱ्या नाही मारत आहे. मी तुला प्रोटेक्शन देते. प्रोटेक्शन? येस. कोणापासून? गॅरीपासून. अगं त्याला तुझ्यापर्यंत पोहोचण्याआधी माझ्याशी 2 हात करावे लागतील. 2 हात म्हणजे? शानू बेबी, 2 हात म्हणजे माझ्याबरोबर कुस्ती खेळावी लागेल. तुझ्यापर्यंत पोहोचण्याआधी त्याला मला हरवावं लागेल. ग्रेटच यार तू. बेबी मी ग्रेट, पण मी जिंकलेच नाही. कशी काय ग्रेट? कुस्ती खेळण्याआधीच जिंकलीस माझ्यासाठी. ते कसं काय? अगं मला ऍक्च्युली वाटलं होतं राधिका आणि मी एकत्र आहे म्हटल्यावर तू मला घराबाहेर काढशील, पण तू ते गॅरीलाच घराबाहेर काढलं. थँक्यू सो मच. शानू बेबी. ऑल्सो मला कोण भेटलं होतं माहिती का? तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार? मला ऑरेंज आंटी भेटल्या होत्या. हा मग काय म्हणाली ती? नाही घाबरू नको, असं काही नाही झालं. मी तिला सांगितलं सगळं राधिकाच्या ऑफिसमध्ये काय काय झालं होतं ते. हा मग? नाही काही नाही म्हणाल्या, पण ना त्यांना राधिकाचं इतकं कौतुक वाटतं माहितीये. म्हणजे मला माहितीये राधिका फक्त त्यांची मानलेली मुलगी आहे, तरी त्यांना खूप कौतुक वाटतं. मला सांग, मी असं काहीतरी केलं तुला माझंही कौतुक वाटेल ना? ओ माय शानू बेबी, कुठल्या आईला नाही आवडणार आपल्या मुलीने काही छान काम केलेलं? अगं प्रत्येक आईला वाटतं आपल्या मुलीने छान काम केलं की तिचं कौतुक करावं आणि गरजेच्या वेळी तिच्या पाठीशी उभं राहावं. थँक्यू आई. का करताय? अगं आशीर्वाद मागतोय तुझा. आशीर्वाद का आला? आई मी आता मोठ्या कंपनीमध्ये म्हणजे SB कंपनीमध्ये मोठ्या पदावर सिनियर मॅनेजर पदावर काम करतोय ग. तर ही जी काय माझी प्रगती झाली आहे अशीच भविष्यामध्ये पण प्रगती होत राहावी म्हणून तुझा आशीर्वाद हवाय आई. खर सांग बरं, तुला इथे राहायचं आहे म्हणून तू माझ्या पाया पडत आहेस का मोठ्या पदावर तू रुजू झाला आहेस म्हणून तुला खरोखर आशीर्वाद हवा आहे? नाही आई ठीक आहे, तू बोल, मला तुला वाटेल ते बोलूच शकतेस तू.
काय तुम्हाला तो हक्कच आहे ग? हे सगळं तुम्ही स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या मेहनतीनं तू आणि बाबांनी सगळं निर्माण केलंय, तर तुम्हाला हक्क आहेच बोलण्याचा. पण हे राधिका आणि शनायाचं काय? राधिका अंचना त्या कुठे आले मधात? नाही तसं नाही, म्हणजे त्या जे सांगत फिरतात बाहेर किंवा त्यांच्या बाबतीत जे लोकांना वाटतं की बापरे माझ्यामुळे त्यांचं आयुष्य बर्बाद झालंय, पण अरे माझी काही बाजू असेल की नाही? हा ठीक आहे, मान्य आहे माझ्या हातून झाल्यात चुका, मी वेळोवेळी मान्य पण केलेत का. आता राधिकाला सोडलं यामध्ये मी मान्य करतो ना, माझा हात होताच, म्हणजे मी स्वतःहूनच सांगितलं. आणि शनाया आयुष्यात आल्यानंतर किंवा ती यावी म्हणून मी सगळ्यांशी भांडलो, तुमच्याशी भांडलो, मी सगळ्या कलिगशी भांडलो, सगळ्या जगाशी भांडलो की नाही. पण जिच्यासाठी सगळं हे केलं तिने काय केलं शेवटी बघतेस ना, काय केलं. तुझ्या आयुष्यामध्ये शनाया आली त्यावेळेला तू राधिकाला सोडून दिलंस. आता तुझ्या आयुष्यामध्ये दुसरी कोणीतरी आली आहे म्हणून शनाया तुला सोडून जात आहे. ती काय राधिका आहे का? तू तिच्या आयुष्यातून जात आहेस म्हणून हातापाया पडून तुला अडवणारी, तिचा तुटत असलेला संसार सावरू पाहणारी राधिका आहे ती? शनाया आहे शनाया, बैताल. त्या डोक्यामध्ये का चालते ना त्या थांगपत्ता ती लोकांना लागू देत नाही. रोखोक बोलणारी, रोखोक वागणारी. आता शनाया तुझ्या आयुष्यामध्ये आली होती म्हणून तू राधिकाला दुःख दिलंस. आता तू ती आयुष्यातून निघून जाणार आहेस म्हटल्यानंतर ती का तुला तिच्या आयुष्यात ठेवते का? ती पण तुला बरोबर बाहेर काढणार. नाही तू अगदी बरोबर बोलतेस आई. तुला काय अपमान करायचा आहे माझा, टोमणे मारायचे ते तू करूच शकतेस, तुझा हक्कच आहे तो. पण एक आई म्हणून या मुलाची तुला विनंती, आई मला प्लीज इथे राहण्यासाठी परवानगी दे. कारण जगाच्या पाठीवर इतर कुठेही नाही तरी हे एकमेव असं ठिकाण आहे जिथं मी हक्कानं. हो, तू हक्काने येऊन राहू शकतोस. गुरुनाथ, मधल्या काळामध्ये तू तुझी कर्तव्य विसरला असेल पण आम्ही नाही ना विसरलो. राधिका जशी इथं हक्काने येते, हक्काने राहते, तसं तूही हक्काने येऊन राहू शकतोस. म्हणजे मी राहू शकतो इथे? हो, येऊ शकतो इथे, राहू शकतो. तू खरंच बोलतेस ना? हा. आतापर्यंत आई म्हणून प्रत्येक वेळी तू चूक पदरात घेतली मी गुरुनाथ, पण आता नाही. यापुढे तुला तुझ्या चुकाई दाखवून देणार, तुला धडाई शिकवणार. पण त्यासाठी तू फक्त माझ्याजवळ असायला हवास बा. अरे यार याला काय झालं यार? अरे चालू ठेव ना. नाही मला नाही, माझा मूड गेला. बोर करतो यार, उठत पण नाही नाचायला. अरे मी आनंद भाऊजी काय झालं तुम्हाला? आज तुमचं लक्ष नाही आहे? काही प्रॉब्लेम आहे का सर? अरे काय असेल तर सांग ना बाबा, असं काय गप्प बसलाय? आनंद भाऊजी, एरवी तर तुम्ही इतकं सगळं प्लॅन करता, हसायला लावता आम्हाला, आणि आज तर तुम्ही बघायला सुद्धा तयार नाही. नाही तर काय, आणि एवढी खुश आहे ना यार जेनी, तिला अजून खुश ठेवायचं का असं तोंड पाडून बसायचं? तिला खुश बघूनच मला पुढचा टेन्शन आलाय. म्हणजे काय झालं? नाही आय ओके? ए आनंद, काय होतंय सांग ना सरळ. किती चांगला आहे ना की जेनी खुश आहे. इट्स नाईस. आणि पोटात बाळ असताना एखादा आईने खुशच राहावं ही किती चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी आई जिथे राहते ते घर पण आनंदी असायला हवं ना. म्हणजे कळलं नाही काय बोलायचं तुला? नाही म्हणजे मी नवरा म्हणून जेनीसाठी आणि आमच्या बाळासाठी कधीच कुठेच कमी पडणार नाही. तिच्याशी जेवढं भांडणार ना तेवढीच तिची काळजी पण घेणार. प्रॉब्लेम काय? जेनीला माझ्याशी लग्न केल्या
पश्चाताप व्हायला नको. सर मला माहिती आहे की जेनीला माणसं खूप आवडतात. ती आमच्या घरी पण खुश राहू शकत नाही. तिला काही साधी एक जवळची नाती हवी आहे, ते सुद्धा मी तिला देऊ शकत नाही. फक्त रक्ताची नाती म्हणजे कुटुंब आहे का? आपली माणसं, आपली काळजी करणारी माणसं, आपली जीवाभावाची माणसं, मग कदाचित ते रक्ताचं नातं नसेल, पण तरी सुद्धा कुटुंब होऊ शकतं ना. त्यामुळे यापुढे फक्त तुमच्या दोघांचंच कुटुंब आहे असं समजायचं नाही, कळलं? फक्त तुम्ही दोघंच नाही, तर आपलं सगळ्यांचं एक कुटुंब आहे. आणि जेव्हा असं कुटुंब तयार होतं तेव्हा घरात आपोआप आनंद तयार होतो. त्यामुळे आता तुझं हे इमोशनल रडगाणं बंद करायचं आणि जे तुझं नाव आहे, काय नाव तुझं? मी सिरियसली हा खरंच विसरलाय? आता जेनीला काय झालंय म्हणून खुश आहेस तू? हा, ती प्रेग्नेंट आहे. अरे तसं नाही, तिला काय झालंय? म्हणजे तिला काय वाटतंय म्हणून खुश आहेस तू? खुशी. हा, मग त्याला अजून काय म्हणतात शब्द? हॅपी. मराठीत? हा, मराठीत आनंद. मग हेच नाव आहे ना तुझं? आनंद आहे. हा, आनंद. आनंद शाह. अरे मग तसं राहा ना जरा. चल आता मी तुझं फेवरेट गाणं लावतोय, तुला नाचायला लागेल. उठव तिला, उठव जेनी उठव त्याला. अरे यस, कम ऑन. चला. काय का मम्मा? खूप थकले. तुला सांगते शरू बेबी, आयुष्यात मी इतकी कधीच नाचले नव्हते जितके आज नाचले. ऍक्च्युली मी पण कुठल्या पार्टीत एवढे नव्हते नाचले. मम्मा, मला ना आज पहिल्यांदा या घरात खूप छान वाटतंय. म्हणजे माझं घर आहे असं वाटतंय. कोणी प्रश्न विचारणार नाही, कोणी सतत कटकट करणार नाही. कुठे जातेस, कोणाला भेटतेस असं विचारणार कोणीच नाहीये. आणि कोणी विचारलं तुला तरी मी आहे ना, माझी बॉडीगार्ड. शनू बेबी, एक बोलू? बोल ना, आपलंच घर आहे. शनू बेबी, मला तुझं खूप वाईट वाटतं ग. का? कशाबद्दल? मी तुला एक कंप्लीट फॅमिली नाही देऊ शकले. मग तूच फॅमिली आहेस माझी, मला नको आहे आणखीन कोणी. आय नो दॅट, बट प्लीज शनू बेबी, आज मला बोलू दे. कधी नव्हे ती आज इतकी मोकळीक मिळाली आहे ना.
तुझा डॅडी आपल्याला सोडून गेला ना दुसऱ्या बाईकडे, तेव्हा तू जस्ट 3 वर्षाची होतीस. तेव्हा तोही हेच बोलला होता ते आज तुझा गॅरी बोलला. चालत्या बाबाच्या घरातून. म्हणून आज मला नाही सहन झालं. यु नो, सगळं मला आठवलं परत. मला काही दुसरं अल्टरनेटिव्ह नव्हतं म्हणून मी तुझा हात धरला आणि त्या घराच्या बाहेर पडले. नंतरची काही वर्ष मी कशी काढली आहेत तर हे आत्ता आठवलं तरी माझ्या अंगावर काटा येतो. त्यानंतर मी ठरवलं की बस, तुला यापुढे तुझ्या डॅडीची कधीच कमी पडू द्यायची नाही. तुला सुखाची कधीच कमी पडू द्यायची नाही ना पैशाची कमी पडू द्यायची. म्हणून मी सतत पैसा 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 म्हणून पैसा कमवायच्या मागे लागले आणि मी पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते केलं. कालांतराने मी इतका पैसा 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 करत गेले की पैसा कमवणं हा पास झालं. म्हणून मी गॅरीवर आज एवढी ओरडले, एवढी भडकले. मग तू किती वर्षांनी डॅडचं नाव घेतलंस ग? सॉरी, गॅरीमुळे तुला परत तो दिवस आठवला. नाही शनू बेबी, तुला असं वाटत असेल की मी नेहमी हसत असते, जोक मारत असते, कधी कधी असं दाखवते मी कन्फ्युज्ड आहे, मला काही कळत नाही. पण मला सगळं कळत असतं. मला सगळ्या गोष्टी कळत असतात. गॅरी, केड्या ह्यांच्या थट्टेचा विषय मी मुद्दाम होते. कारण ते म्हणतात ना, वेड पांघरून पेडगावला जायचं असतं, येडा बनून पेडा खाणं. तेच मी आजपर्यंत करत आले आणि ते फक्त तुझ्यासाठी, फक्त माझ्या शनू बेबीसाठी मी केलं. आणि यापुढेही मी तशीच वागणार, फक्त माझ्या शनू बेबीसाठी. तुझं झालं असेल बोलून तर मी एक बोलू का? बोल ना. तू खरंच कशी आहे ना ते मला माहिती. केड्या गॅरी तुझ्याबद्दल काय बोलतात याच्याबद्दल मला विचार करायचा नाही. मला फक्त एवढंच माहितीये की तू माझी मम्मा आहेस आणि जगातली सगळ्यात क्यूट पर्सन आहेस. माय शनू बेबी. हे बघ, आता गॅरी परत आला ना तरी आपण टेन्शन घ्यायचं नाही. का? कारण तू आता मम्माच्या मिठीत असणार आहेस कायम. आणि तुझ्या मम्माची मिठी म्हणजे 1 रूम किचन सारखी आहे, राईट? 1 रूम किचन, 1 BHK. Oh my shunu baby. काय रे, एकदम झोपलास? काय झालं? बरं वाटत नाहीये का? राधा, आयुष्यात माझ्या 2च जवळच्या मैत्रिणी आहेत. एक तू आणि दुसरी ही सर्दी. फरक एवढाच आहे की तू आजूबाजूला असलीस ना की उत्साह असतो आणि ही आजूबाजूला असली की कसलाच उत्साह राहत नाही. मग या मैत्रिणीला राहू द्यायचंय का घरी पाठवायचंय? ताबडतोब घरी पाठव. कारण ही जवळची मैत्रीण असली ना तरी पण डोळ्यातून पाणी काढते, डोक्यात जाऊन बसते. हिच्या प्रेमाने इतकं गुदमरायला होतं की श्वास घेता येत नाही मला. माझ्याकडे एक जबरदस्त उपाय, तुझी सर्दी पळवून लावायचा. मग कर ना लवकर तो. पण त्यासाठी तुला एक न जमणारी गोष्ट करायला लागेल. काय? अजिबात गडबड गोंधळ न करता शांत राहायचं. तू म्हणशील ते करायला तयार आहे, पण ही सर्दी गेली पाहिजे. त्यात उद्याची तयारी पण करायची. तू 1 2 3 म्हण. 1 2 3 म्हण. 1 2 3. शांत शांत. शाब्बास. आता मी विक्स पेपर बांधते. मला कधी सर्दी झाली, कफ असेल किंवा डोकं दुखत असेल ना तर मी विक्स पेपरच वापरते. कारण हे देतं सर्दी आणि कफाच्या 6 लक्षणांपासून आराम. बरं वाटतंय? आता गडबड गोंधळ नाही, गप्पा नाही, शांत झोपून राहायचं. उद्या सकाळी तुला कळणार सुद्धा नाही की काल आपल्याला सर्दी झाली होती. त्यामुळे आता राधा, कॉफी. सर्दी कशी आहे? सर्दी? कोणाला झाली होती सर्दी? मला तर आठवत सुद्धा नाही मला सर्दी होती म्हणून.
खरंच मनापासून थँक्स तुला आणि विक्स वेपरबला सुद्धा. सर्दी खोकला आणि डोकेदुखी तर गेलीच, पण झोप सुद्धा छान लागली. थँक्यू. चल मी माझ्या तयारीला लागतो, तू कॉफी पी. हा